आणि आता पाहूयात काही सविस्तर घडामोडी। मनोज जरांगे पाटील यांचा पायी मोर्चा हा पुण्यामध्ये दाखल झालाय आणि मनोज जरांगेंचा पायी मोर्चा हा सध्या पुण्याच्या शिवाजीनगर परिसरामध्ये पोहोचलाय। लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक हे जरांगेंच्या मोर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा मोर्चा हा आता मुंबईच्या दिशेने कूच करतोय आणि मोर्चा सध्या पुण्याच्या शिवाजीनगर भागामध्ये पोहोचलेला आहे। पुण्यातली दृश्य सध्या आपण पाहतो आहोत। शिवाजीनगर मार्गे पिंपरी चिंचवड, त्यानंतर मावळ आणि त्यानंतर लोणावळ्यात आज मोर्चा पोहोचेल। मराठा मोर्चाचा मुक्काम आज लोणावळ्यामध्ये असणार आहे। तत्पूर्वी ही पुण्यातली शिवाजीनगर या अत्यंत महत्त्वाच्या भागातली दृश्य आपण पाहतो आहोत। मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी मोठी व्यवस्था करण्यात आलेली आहे। ही दृश्य आपण पाहतो आहोत थेट पुण्यातनं। ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेली ही दृश्य पुण्याच्या रस्त्यांवर हे भगवं वादळ पसरलेलं दिसतंय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, निकिता, अंतरवाली सराटीत हा पायी मोर्चा निघाला होता। त्यानंतर काल संध्याकाळी पुण्यातल्या खराडी परिसरामध्ये मुक्कामही आला होता आणि आता सकाळी 10 वाजल्यानंतर खराडीतून हा पायी मोर्चा निघाला। त्यानंतर आत्ता हा मोर्चा संचिती हॉस्पिटल पुलाच्या जवळ पोहोचलेला आहे। सुरुवातीला खराडीत निघाल्यानंतर एरवडा, त्यानंतर संगमवाडी ब्रिज आणि त्यानंतर आता थोड्याच वेळात संचिती हॉस्पिटलच्या पुलावरती हा मोर्चा पोहोचणार आहे आणि त्यानंतर शिवाजीनगर मार्गे, औंध मार्गे थेट पिंपरी चिंचवड, मावळ करत लोणावळ्यात आजचा हा मुक्काम या मोर्चाचा असणार आहे। मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हा मोर्चा थेट मुंबईकडे कूच करताना आपल्याला पाहायला मिळतं आणि ज्या पद्धतीने सातत्याने मनोज जरांगे पाटील हे मागणी करतात की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं आणि याच मागणीसाठी ते मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलनासाठी, उपोषणासाठी मुंबईकडे निघालेले आहेत। हजारो लाखोंच्या संख्येने मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळतो। आपण दूरपर्यंत जी नजर जाते, शेवटपर्यंत जी नजर जाते तिथपर्यंत मराठा समाज आपल्याला पाहायला मिळतो आणि या मोर्चा सोबत असंख्य गाड्या, जी वाहनं आहेत ती सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत केले जाते आणि ज्या पद्धतीने एक मोठा उत्साह मराठा समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि सातत्याने जी काही मागणी आहे ती मनोज जरांगे पाटील लावून धरतायत। आज कोर्टाने जो काही एक आदेश दिलेला आहे की आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावावी आणि या संदर्भात ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे की आम्ही न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य असेल, मात्र हा मोर्चा मुंबईत जाणार या मागणीवरती मनोज जरांगे पाटील हे ठाम आहेत आणि आपण पाहू शकतो थेट आता आपण पाहू शकतो की या संचिती पुलावरचं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आणि भगवं वादळ जे आहे ते आता पुण्यात दाखल झालेलं आहे। पुण्यातल्या या शिवाजीनगर परिसरामध्ये हा मोर्चा दाखल झालेला आहे आणि अवघं 5 ते 6 किलोमीटरचं अंतर कापायचं असलं तरी सुद्धा तासन तास हा मोर्चा पायी चालताना आपल्याला पाहायला मिळतात आणि कुठेही या मराठा आंदोलकांमध्ये थकवा आपल्याला पाहायला मिळत नाही आणि हजारो लाखोंच्या संख्येने हे मराठा समाजातले आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी या पायी मोर्चामध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात। पुण्यात सुद्धा पुणेकर मराठा समाज ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करतात आणि या आंदोलनामध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि एक मराठा लाख मराठा ही घोषणा आपल्याला या मोर्चातून ऐकायला मिळते आणि ज्या पद्धतीने साधारणतः 5वा दिवस आज या पायी मोर्चाचा आहे। 5व्या दिवशी हा मोर्चा पुण्यात दाखल झालेला आहे। अंतरवाली सराटीतनं जालना जिल्हा, त्यानंतर बीड जिल्हा, अहमदनगर आणि आज थेट पुणे जिल्ह्यात, पुणे शहरामध्ये आता हा मोर्चा दाखल झालेला आहे आणि आता यानंतर पुढे हा मोर्चा थेट पिंपरी चिंचवड, मावळ करत लोणावळ्यात आज या मोर्चाचा मुक्काम असणार आहे। सरकारकडून सातत्याने सांगितले जाते की मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन थांबवावं, सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी दरे या ठिकाणी सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत। त्यासाठी फेब्रुवारी महिन्यामध्ये जे काही आरक्षण बोलवण्यात आलेलं आहे या
अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे। या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातला महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे। तशा पद्धतीचं सातत्याने विनंती ही मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री करतात आणि मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन जे आहे ते थांबवावं अशा पद्धतीचं विनंती किंवा आवाहन हे सरकारकडून केले जाते। सरकारमधील मंत्री सुद्धा या ठिकाणी तशा पद्धतीचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांना करतायत। मात्र कुठल्याही परिस्थितीत आंदोलन थांबणार नाही ही भूमिका मनोज जरांगे पाटील यांची आहे आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही अशा पद्धतीची भूमिका ही मनोज जरांगे पाटलांची आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो आंतरवाली सराटीतनं निघालेला हा लाखोंच्या संख्येने निघालेला मोर्चा आता पुणे शहरात दाखल झालेला आहे आणि यापुढच्या आता लोणावळ्याकडे हा मोर्चा कूच करणार आहे। निकिता, नक्कीच योगेश, या मोर्चाचा आता हा पुढचा मार्ग नक्की कसा असणार आहे? लोणावळ्यामध्ये साधारणतः किती वाजता मोर्चा दाखल होईल? तर ही सगळी माहिती सुद्धा जाणून घेणार आहोत आपण आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। या सगळ्या घडामोडींवर आपले लक्ष असणार आहे।